आपण असं म्हणूया की आपला समाज इतका जास्त झोपलाय, तर त्याला पहिलं जरा जागं करणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठीच आहे ना, गणेशोत्सव हा हे खूप चांगलं एक आपण म्हणू शकतो की गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदू जागरणाचं काम खूप चांगल्या प्रमाणात होऊ शकतं आणि पतित पावन संघटनेच्या माध्यमातून पण खूप कार्यरत होत असतं. याची थोडीशी माहिती द्या. आता पुण्याची संस्कृती टिकवायचं काम जे असतं ना, हं, ते तुम्ही आम्ही तर करत असतो. पण याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं काम करतो तो गणेश मंडळाचा कार्यकर्ता. हं. कुठल्याही पक्ष संघटनेचं काम नाही करत. गणेश मंडळाचा कार्यकर्ता जो आहे, तो तिथल्या सभोवताली राहणाऱ्या सगळ्यांचं संरक्षण करतो. तो फक्त गणपतीच्या 10 मंडळांमध्ये 10 गणपतीच्या 10 दिवसांमध्ये फक्त देखावे करायचेत आणि गणेशोत्सव साजरा करायचा म्हणून वर्गणी मागायला नाही जात. तो आजूबाजूला काय चाललं आहे, त्या ठिकाणी काय करतायत, हे सगळं लक्ष ठेवायचं काम गणेश मंडळांचा कार्यकर्ता करतो. पण आज प्रशासन एवढं दुर्दैवी झालेलं आहे, की गणेश मंडळांचा उत्साह साजरा करण्यासाठी बंधनं करत आहेत. हं. आपले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब यांनी जाहीर सूचना केली, की पुणे शहराचा गणेशोत्सव यावेळेस निर्बंधमुक्त असणार. हं. मागच्या अधिवेशनामध्ये, पावसाळी अधिवेशनामध्ये गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा उत्सव म्हणून साजरा केला जाणार. एवढं सगळं असताना सुद्धा आज पुण्यातल्या मध्य ठिकाणी झोन 1 ऑफिसने आज पुणे शहरातल्या 323 मंडळांना नोटिसा दिल्यात, की हं. तुम्ही लवकरात लवकर येऊन तुमचं म्हणणं मांडावं, अन्यथा 5 वर्षाची शिक्षा नाहीतर ₹1,00,000 दंड. बरं. आमचा गणेश मंडळाचा जो कार्यकर्ता आहे, तो खिशातले पैसे घालून, उधारीवर पैसे घेऊन तो गणेश मंडळ साजरा करत असतो 10 दिवस. तुम्ही गणेश मंडळ उत्सव साजरा करून द्यायचा नाही. तुम्हाला गणेश मंडळाची शेवटची मिरवणूक नकोय. तुम्हाला गणेश मंडळ नकोयत. मग प्रबोधन समाजाचं घडणार कसं? हं. प्रबोधनाचं सगळ्यात मोठं माध्यम जर असेल, तर गणेश मंडळ आहेत. हं. आणि गणेश मंडळ जर टिकली, तर पुण्याची संस्कृती टिकली जाणार आहे. हं. आणि ती जर व्यवस्थित आपल्याला निभवायची असेल, तर गणेश मंडळांचं जतन करणे खूप गरजेचं आहे. 2019ला पतित पावनने गणेश मंडळांसाठी जाहीरनामा काढला होता. बरं. तो जाहीरनामा आपण त्यात तत्कालीन तेव्हा आपले हे जे होते मुख्यमंत्री जे होते देवेंद्रजी फडणवीस त्यांना दिला. उपमुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिला. आपलं म्हणणं काय होतं, की गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा कुठल्यातरी पबमध्ये जाऊन स्वतःचा उत्साह नाही काढणार. बरोबर. तो गणपती बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी उत्साह काढतो. हं. आता त्यात काही चुकीची गोष्ट घडतात त्याचं समर्थन आम्ही नाही करणार. हां, ते पण महत्वाचं. जे खरंच गणेश मंडळाची मिरवणूक काढतात, जे समाजात प्रबोधन करतात, हां. त्यांचा पाठिंबा मात्र पतित पावन नक्की करणार. काही लोकं, काही कार्यकर्ते असतील, ते गालबोट जर लावत असतील, पण त्यांचं ते एक समर्थन आम्ही उदाहरण नाही करणार. बघून सगळ्या गणपती मंडळांना नावं ठेवणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. आता तुम्हाला सांगू का, मागच्या वेळेस तुम्हाला सांगतो की रॉकेट लॉन्चर झाले. हं. कित्येक गणेश मंडळांनी रॉकेट लॉन्चरचे देखावे केले. बरोबर. अमेरिकेत 2 टॉवर पडले होते. तर कित्येक मंडळांनी ते टॉवर कसे पडले याचं देखावे केले होते. हं. कित्येक मंडळ जाहीरपणे म्हणजे जिवंत देखावे म्हणा हो. किंवा आपल्या भोलेनाथांची मिरवणूक म्हणा, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराजांचं म्हणा, देखावे. संभाजी महाराजांवर झालेला अन्याय म्हणा, हे दाखवतोय. ही काहीतरी गणेश सामाजिक संदेश जातोच ना त्याच्यामध्ये. सामाजिक संदेश हा जातो आणि सामाजिक संदेश हा टिकवला जातो. हो.